थर्ड if x equal to a into under root of sec theta minus tan theta, y equal to b into under root of sec theta plus tan theta. So that dy by dx equal to minus y upon x. हे आपल्याला शो करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं ना, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला जे गिवन आहे हा x आणि हा y हे दोघं लिहून घ्यायचे. हे दोघं लिहून घेतल्यानंतर काय करणार आहे, तर आपल्याला या ठिकाणी एक्स आणि वाय जे सेपरेट फंक्शन दिसत आहेत ना, यांना कंबाईन करून घ्यायचं आहे. यांना जर कधी आपण कंबाईन केला समजा, तर कंबाईन कसं करणार आहेत आपण, तर त्यासाठी लक्षात घ्या एक्स इक्वल टू ए इंटू अंडर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा and y equal to a into under root of sec theta plus tan theta असे दिसत आहेत. या a ला जर आपण डिनोमिनेटरला घेऊन गेलो लेफ्ट हँड साइडला, तर इकडे राहणार sec theta minus tan theta and y upon a equal to under root of sec theta plus tan theta असं करणार. आता याच्यानंतर काय करता येईल आपल्याला, तर हा स्क्वेअरला इकडे घेऊन या. देअरफॉर x upon a bracket square equal to sec theta minus tan theta and y upon a bracket square equal to sec theta plus tan theta. आता आपल्याला या दोघं इक्वेशन्सची ना ऍडिशन करायची. देअरफॉर x upon a bracket square plus y upon a bracket square equal to sec theta minus tan theta plus sec theta plus tan theta. बाकीचा पुढचा पार्ट तुम्ही करणार आहेत. कसा करायचा आहे ते तुम्ही पहा. ठीक आहे. सेकंड, आता सेकंड साठी आपल्याला x equal to e raised to sin 3t y is equal to e raised to cos 8. आता पुढे इथे आपल्याला शो करायचं आहे dy by dx equal to minus of y log x upon x into log y हे शो करायचे. आता याच्यासाठी आपण काय करणार, तर नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी जो गिवन आहे
x इक्वल टू e रेस टू साइन 3t इंटू y इक्वल टू e रेस टू कॉस 3t. दोघं गिवन आहेत. हे दोघं पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणून आपण याला ओळखतो सेपरेट इक्वेशन असल्यामुळे. ठीक आहे. मग आपण या जे पॅरामेट्रिक फंक्शन्स असतील ना, तर या पॅरामेट्रिक फंक्शन्सला काय करतो, सेपरेटली डिफरन्शिएट करतो. त्या पद्धतीनेच आपण याला सेपरेटली डिफरन्शिएट करू शकतो किंवा दोघांना कंबाईन पण आपण करण्याचा प्रयत्न केला ना, तर ते पण करता येतं. ते कसं करणार आहेत, तर त्यासाठी आपल्याला लॉग अप्लाय करावा लागतो. आपण एक काम करूया, लॉग घेणार, आधी x कन्सिडर करणार. Consider x equal to e raised to sin 3t, taking log on both sides. Therefore, log x equal to log of e raised to sin 3t. Sin 3t पुढे आला into log e, इकडे आहे log x. Therefore, log x equal to sin 3t. log e ची व्हॅल्यू आली 1, म्हणून मग आपण त्याला लिहिला फक्त sin 3t. ठीक आहे. आता आपण याला डिफरन्शिएट करू शकतो. डायरेक्ट जर डिफरन्शिएट केला समजा विथ रिस्पेक्ट टू t, तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x इंटू dx बाय dt इक्वल टू sin 3t चा डेरिव्हेटिव्ह cos 3t इंटू 3t चा डेरिव्हेटिव्ह 3. x तिकडे गेला, therefore dx बाय dt इक्वल टू x इंटू हा 3 पुढे लिहून घेतला cos 3t. हा dx बाय dt मिळाला. आता आपण काय x ची व्हॅल्यू sin e रेस टू sin 3t पुढे जाऊन हा केला आपण नेहमीप्रमाणे dx बाय dt मिळवला. पुढे आता dy बाय dt साठी आपण ना y कन्सिडर करणार. y इज इक्वल टू आहे आपल्याकडे e रेस टू cos 3t. एक्झाम्पल्स हे वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण कॅल्क्युलेशन्स करू शकता. ठीक आहे ना. येस. मग आता याला आपण ना डिफरन्शिएट केला विथ डायरेक्ट डिफरन्शिएट नाही करणार आपण, इथे लॉग घेऊन टाकू. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, मग आपल्याला इकडे मिळणार log y इक्वल टू log ऑफ e रेस टू cos 3t. cos 3t ला पुढे आणणार आपण इंटू log e, लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार हा आला log y. therefore log y इक्वल टू log e ची व्हॅल्यू 1 म्हणजे cos 3t राहणार फक्त, असा आला. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू t. therefore 1 upon y इंटू dy बाय dt. लेफ्ट हँडचा डेरिव्हेटिव्ह, राईट हँड मध्ये डेरिव्हेटिव्ह येणार कॉसचा मायनस साइन 3t इंटू 3t चा डेरिव्हेटिव्ह 3. therefore dy बाय dt इज इक्वल टू y तिकडे गेला, मायनस पण आहे, 3 आहे y साइन 3t. हे असे आले. आता आपण काय करणार आहे, तर हा dy बाय dt आणि हा dx बाय dt जे दोघं डेरिव्हेटिव्ह आलेले आहेत ना, यांचा यूज करून dy बाय dx फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. therefore dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt काय आलेला आहे आपला, हा इकडे मायनस 3y साइन 3t अपॉन dx बाय dt काय आलेला आहे 3x cos 3t. इथपर्यंत जर पोहोचलो आपण, पण आपल्याला आन्सर रिक्वायर्ड कसं आहे, तर ते असं रिक्वायर्ड आहे मायनस वाय इंटू लॉग एक्स पाहिजे आणि खाली काय पाहिजे एक्स इंटू लॉग वाय पाहिजे, बरोबर. बट इथे जो मायनस वाय न्यूमरेटरला पाहिजे ना, तर तो आहे मायनस वाय आहे न्यूमरेटरला. का 3 जर कॅन्सल झाले, मायनस वाय इंटू साइन 3t अपॉन हा इकडे एक्स इंटू कॉस 3t आहे समजा. ठीक आहे. आन्सर मध्ये y आणि x आहेत, इथे पण y आणि x आहेत, बट इथे log x आणि इकडे काय आहे
लॉग वाय. मग हा जो साइन 3t म्हणजे हा साइन 3t, या साइन 3t ला काय लिहिता यायला पाहिजे, लॉग एक्स लिहिता यायला पाहिजे. म्हणजे साइन 3t इक्वल टू लॉग एक्स आहे का पण ते पहा. एक्स मध्ये इकडे लॉग अप्लाय केला ना आपण, तेव्हा कुठे आपल्याला हे पहा असं पाहायला मिळालं, लॉग एक्स इक्वल टू साइन 3t आहे का. म्हणजे साइन 3t ला काय लिहू शकतो आपण, लॉग एक्स. इथे लिहिणार लॉग एक्स मायनस वाय इंटू लॉग एक्स अपॉन एक्स इंटू कॉस 3t. कॉस 3t ला आपण लॉग वाय लिहू शकतो पहा, म्हणजे डिनोमिनेटरला लॉग वायच पाहिजे ना आपल्याला. पण इथं काय डिनोमिनेटरला कॉस 3t आहे. मग कॉस 3t ला लॉग वाय लिहिता येईल का, हो आहे तसं रिलेशन आपल्याकडे. याला लिहून टाकला आपण लॉग वाय. दिस इज फायनल dy बाय dx. जो आपल्याला पाहिजे होता तो मिळवला. याच एक्झाम्पलला तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकताय. वेगळ्या पद्धतीने कसं, तर यांना आहे ना कंबाईन करून टाकतो आपण. म्हणजे जे सेपरेट फंक्शन आहेत ना, म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन आहे ना, तर त्या पॅरामेट्रिक फंक्शनला आपण नॉन पॅरामेट्रिक बनवू शकतो. म्हणजे कसं की असं दोघांचं जे काही सेपरेट दिसतंय ना इक्वेशन, ते सेपरेट नसून ज्याच्यामध्ये कंबाईन असतं इक्वेशन, म्हणजे एकच इक्वेशन असतं, दोन वेगवेगळं नसून. म्हणजे दोघं वेगवेगळ्या इक्वेशन्सला आपण कंबाईन करू शकतो. दोन वेगवेगळ्या इक्वेशन्सला कंबाईन करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स माहिती आहेत आपल्याला. दोन इक्वेशनची ऍडिशन जर कधी केली आपण तर ते दोघं इक्वेशन मिळून एकच इक्वेशन बनतं. दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केली तर दोघं मिळून एकच इक्वेशन बनतं. दोघांची जर कधी मल्टिप्लिकेशन केली तर दोन वेगवेगळ्या इक्वेशन्स पासून एक सिंगल कंबाईन वालं मल्टिप्लिकेशन वालं इक्वेशन बनून जातं. जर कधी दोघांची डिव्हिजन केली आपण इक्वेशनची तरी आपल्याला एक कंबाईन इक्वेशन सिंगल इक्वेशन मिळतं. बरोबर आहे की नाही. मग ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करत असताना पण कधी कधी आपल्याला गरजेनुसार आधी दोघं सेपरेट इक्वेशनची स्क्वेअरिंग करायची असते आणि मग ऍडिशन करायची असते. दोघांची सेपरेट स्क्वेअरिंग करून मग सबट्रॅक्शन करायची असते. स्क्वेअरिंग करून मल्टिप्लिकेशन, स्क्वेअरिंग करून मग डिव्हिजन, असं गरजेनुसार आपल्याला ह्या अशा टाईपचे कॅल्क्युलेशन्स करता येतात. कुठं काय कशी रिक्वायरमेंट आहे ना त्यानुसार आपण ती प्रोसेस फॉलो करणार. या ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेस बोललो मी तुम्हाला, ठीक आहे. मग त्यातली आपण इथे कोणती सुटेबल असेल ना तर ती प्रोसेस यूज करू शकतो. जसं की पहा आता या ठिकाणी आपल्याला हा लॉग एक्स इक्वल टू असा असा दिसतोय ना, तर याला आणि याला लॉग एक्स आणि लॉग वाय ला डिफरन्शिएट करण्याच्या आधी हे जे दोघांना लॉग अप्लाय केलेत ना आपण, त्यांना जर कधी आपण स्क्वेअरिंग करून ऍड करून टाकले तर स्क्वेअरिंग करून ऍड केल्यावरती काय होणार, तर साइन स्क्वेअर 3t आणि इकडे कॉस स्क्वेअर 3t होऊन जाईल. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय होतो, 1 होतो ना, म्हणजे साइन आणि कॉस ची टर्म ऍब्सेंट होऊन जाईल. बरोबर. इकडे राहणार काय मग, लॉग एक्स ची टर्म जी की स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असेल आणि इकडे काय राहणार आहे, लॉग वाय ची टर्म जी की स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असेल. दोघांची ऍडिशन असणार आहे. म्हणजे कशी तयार होणार ती, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग वाय ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इकडे तर साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर 3t इक्वल टू 1 होऊन जाणार. या फॉर्मॅट मध्ये एक्झाम्पल तयार होईल. आणि मग याला तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. या पद्धतीने पण गेलेत ना तरी पण आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. आपल्याला या पद्धतीने न जाता या पद्धतीने पण समजताय ना तरी चालेल, जे मी सॉल्व्ह करून दिलंय असं. ओके. हे होतं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट पाहूया आपण थर्ड एक्झाम्पल. दोन सॉल्व्ह केलेत, बाकीचे तुम्हाला करायचे आहेत. किती, ते 8 आहेत ना, 6 तुम्ही करणार आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. चौथ्यामध्ये काय म्हटलेलं आहे, खूप अभ्यास करताय तुम्ही सध्या ना, तुम्हाला इथं शिकण्याची काही गरज नाहीये. मग आपण होमवर्कला देऊ ना, सिंपल आहे ना, जमेल. क्वेश्चन नंबर 4 त्यातला फर्स्ट. तुम्हाला हे पण अक्कल नाही की समोरचा जर कधी भुकतोय तर तुम्हाला ऐकायचंय व्यवस्थित. माझं एक्झाम्पल अर्ध्यापर्यंत चाललं गेलं तरी तुमची बडबड चालूच आहे, कसं होईल. डिफरन्शिएट एक्स साइन एक्स with respect to tan x. हा एकदम वेगळा क्वेश्चन आहे आतापर्यंतचा. असा क्वेश्चन आपण याच्या आधी पाहिलाच नाही. पहा लक्षात घ्या. इथं क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की डिफरन्शिएट करायचं आहे कोणाला, एक्स साइन एक्स ला. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स
किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय किंवा विथ रिस्पेक्ट टू टी असं नाहीये. याला विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स डिफरन्शिएट करायचं आपल्याला. विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की एखाद्या फंक्शनला जर कधी आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं ठरवलं, सपोज वाय इज इक्वल टू काहीतरी असेल साइन एक्स समजा, ठीक आहे. तर मग याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करताना आपण काय करतो, डी बाय डी एक्स लेफ्ट हँडला पण आणि डी बाय डी एक्स राईट हँडला पण घेत असतो, असं करतो, राईट. बट या ठिकाणी काय आहे ना की काहीतरी फंक्शन आहे, कोणतं आहे ते फंक्शन, तर एक्स इंटू साइन एक्स. एक्स इंटू साइन एक्स ला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, बट ते काय कसं काय विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे, तर टॅन एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. म्हणजे मग डी बाय डी टॅन एक्स आणि इकडे पण डी बाय डी टॅन एक्स असा प्रकार झाला थोडक्यात. कोणाकोणाला समजतंय मी काय सांगितलं, ठीक आहे. असला फक्त एक प्रकार आहे तो, बट ऍक्च्युली याला आपण या पद्धतीने नाही सॉल्व्ह करणार, याला थोडस वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार. ते कसं लक्षात घ्या. आपण सगळ्यात आधी काय करणार, हा जो एक्स इंटू साइन एक्स आहे ना, ज्याला डिफरन्शिएट करायचं आहे त्याला काहीतरी नाव देऊन टाकणार, सपोज काहीतरी यू, ठीक आहे. आणि जे दुसरं फंक्शन आहे टॅन एक्स, याला नाव देऊन टाकणार आहेत आपण व्ही. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की हा जर कधी व्ही, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की हा जर कधी यू असेल आणि हा जर कधी व्ही म्हणतोय आपण, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह जो कॅल्क्युलेट करायचा आहे तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे कोणाचा, यू चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे यू चा विथ रिस्पेक्ट टू कोण, तर टॅन एक्स म्हणजेच कोण, व्ही. म्हणजे आपण असं म्हणूया की या ठिकाणी आपल्याला du बाय dv कॅल्क्युलेट करायचा आहे, असा याचा अर्थ होतोय. कोणाकोणाला समजलं मी काय सांगितलं. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर du बाय dv. ठीक आहे. यांना नाव आपण u अँड v असे दिलेत, म्हणून मग आपण आता या भाषेमध्ये बोलू शकतो, ठीक आहे. मग du बाय dv म्हणूया, किंवा जर कधी याला x नाव दिलेलं राहिलं असतं, याला y नाव दिलेलं राहिलं असतं समजा, तर मग आपण काय कॅल्क्युलेट केला असता, dx बाय dy. किंवा याला जर तुम्ही नाव x दिलं समजा, याला नाव तुम्ही y दिलं, तरी पण आवाजच येतोय रे बुनबुन. बोलू नका ना, शांतता ठेवा. आता या ठिकाणी याला जर आपण नाव x दिलं असेल, याला नाव जर v दिलं असेल, म्हणजे आपल्याला y ला डिफरन्शिएट करायचं आहे, y ला विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच काय फाइंड आउट केला असता आपण, dy बाय dx, ठीक आहे. पण आपण इथे हे नाव x आणि y असे देत नाहीयेत. का नाही, कारण की याला ऑलरेडी इथं मध्ये x दिसतोय ना, म्हणून मग त्याला आपण इक्वल टू x कन्सिडर करू शकत नाही. त्यासाठी आपण काय केलं आता या ठिकाणी, तर फर्स्ट फंक्शनला u कन्सिडर केला, सेकंड फंक्शनला v कन्सिडर केला. मग आता हा du आणि हा dv हे डायरेक्ट असे डिफरन्शिएट करता येणार नाहीत. हा त्याच्या रिस्पेक्टिव्हली तो, तर दोघींना आधी सेपरेटली डिफरन्शिएट करून घेणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू याला x, विथ रिस्पेक्ट टू x याला डिफरन्शिएट करून घेणार, ठीक आहे. मग याला जर डिफरन्शिएट केला तर तो कसा होणार, du बाय dx. आणि हा जो du बाय dx आहे, तर तो कसा मिळणार आहे आपल्याला, तुम्ही आता या ठिकाणी लक्ष द्या, बोलू नका. हो, du अपॉन dv यायला पाहिजे, पण तो मिळणार नाही. का, कारण की आपण डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू v याला डिफरन्शिएट करत नाहीये. आपण इथे याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करून घेणार आहे. मग याला जर विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केला, तर d बाय dx येणार ऑफ u इक्वल टू d बाय dx ऑफ x इंटू साइन x. लक्ष द्या, बोलू नका. पुन्हा एकदा सांगतो वाटलं तर एक्झाम्पल काय आहे, तर या ठिकाणी हा फर्स्ट फंक्शन जो आहे ना, याला आपण u कन्सिडर केला, याला आपण v कन्सिडर केला. हा u इथे लिहून घेतला, हा v इकडे लिहून घेतला. आपल्याला या फंक्शनला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू हे, पण मग x sin x ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू tan x आपल्याला करता येणार नाही. त्यासाठी आपण काय करणार,
तर आधी या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करून घेणार, नंतर ह्या फंक्शनला पण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करून घेणार आणि पॅरामेट्रिक फंक्शन नुसार आपण त्या दोघं डेरिव्हेटिव्हना कंबाईन करणार आणि मग आपल्याला मिळणार du बाय dv. ठीक आहे, कसा मिळणार ते लक्ष द्या. आता x इंटू साइन एक्स ला आपण आधी डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे u इंटू v यूज करायला लागणार. त्यानुसार पहिला फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येणार, कॉस एक्स प्लस साइन एक्स म्हणजे दुसरा फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे 1 x इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. दिस इज du बाय dx. मग हा जो du बाय dx मिळालेला आहे ना आपल्या ठिकाणी, du बाय dx इक्वल टू असा येतोय. याला आपण ऍज इट इज राहू देणार सध्या. आता आपण ना v कन्सिडर करणार. नाउ कन्सिडर v इक्वल टू काय तो tan x. आता याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dv by dx equal to tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. By using parametric function, we know that du by dv लिहू शकतो. मग आपण आता du by dv तो कसा येणार, तर du by dx अपॉन dv by dx. ही आयडिया आलेली असेल तुम्हाला आता मागच्या 2 लेक्चर्स पासून. ठीक आहे, जसं आपण dy by dx घ्यायचो का, कसा कॅल्क्युलेट करायचो, तर dy बाय dt अपॉन dx बाय dt किंवा dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा. इथे पॅरामीटर कोण होता ना, त्याच्यानुसार आपण हा फॉर्म्युला बनवला होता. बरोबर आहे की नाही. इथे आपण पॅरामीटर कोण कन्सिडर करतोय, x. म्हणून मग इथे du बाय dx अपॉन dv बाय dx असं येतोय. ठीक आहे, देअरफॉर du बाय dv इज इक्वल टू du बाय dx ची टर्म घेणार आता आधी, du बाय dx x इंटू कॉस x प्लस साइन x अपॉन सेक स्क्वेअर x. dv बाय dx हा इकडे तो तिथे घेतला आपण. आता याचा अर्थ काय झाला, की आपण डेरिव्हेटिव्ह घेतलाय कोणाचा, u चा, म्हणजे कोणाचा, याचा डेरिव्हेटिव्ह. आणि विथ रिस्पेक्ट टू काय आहे, v म्हणजे काय, tan x. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे x sin x चा विथ रिस्पेक्ट टू tan x. tan x म्हणजेच v आहे ना, किंवा v म्हणजेच tan x आहे. या पद्धतीने आपण डिफरन्शिएट केला. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल. पुन्हा इथे डिफरन्शिएट करायचं आहे एक फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. इथे आपल्याला या ठिकाणी एका फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. हे फंक्शन डिफरन्शिएट केला आपण विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फंक्शनच्या रिस्पेक्टिव्हली आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, जसं की आता इथं क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, तर विथ रिस्पेक्ट टू दुसरं फंक्शन दिलं आहे. आता याला डिफरन्शिएट करण्यासाठी काय, कोणतं फंक्शन दिलंय, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपण आता या एक्झाम्पल सारखं तिथे काम करून घेणार आहोत. तर ते कसं, तर सगळ्यात आधी या फर्स्ट फंक्शनला कन्सिडर केला सपोज u अँड सेकंड फंक्शनला कन्सिडर करणार आपण v. पण या फंक्शनला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन, म्हणजेच काय, तर u ला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू v. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, du बाय dv. मग du बाय dv साठी आपण काय करणार, तर du ला आधी म्हणजे u ला आधी सेपरेटली डिफरन्शिएट करून घेणार. u ला जो पॅरामीटर आहे ना त्याच्या रिस्पेक्टिव्हली, पॅरामीटर कोण कन्सिडर करणार इथे आपण, x. मग आपण ना कन्सिडर करणार सगळ्यात आधी u, जो की साइन इनवर्स ऑफ ट्वाइस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिसतोय. आता या फंक्शनला जर कधी आपण व्यवस्थित पाहिलं ना, तर अशाच
सेम टाईपच्या फंक्शनला आपण याच्या आधी डिफरन्शिएट केलेलं आहे. म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण याच्या आधी सॉल्व्ह केलेला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा सॉल्व्ह केला होता? तर तो सबस्टिट्यूशन यूज करून सॉल्व्ह केला होता. सबस्टिट्यूशन कसं यूज केलं होतं आपण? पहा व्यवस्थित एक्सच्या जागेवरती tan थिटा पुट केला होता. पुट x इक्वल टू tan थिटा असं केलं होतं आपण. है ना? येस. मग आपण जर कधी x ला tan थिटा इथे पुट केला, तर मग u काय बनणार? देअरफॉर u इक्वल टू sin इन्व्हर्स ऑफ 2 इंटू tan थिटा अपॉन 1 प्लस असा बनला. आणि याला जर पाहिलं ना आपण, तर आपल्याला आठवण यायला पाहिजे कोणाची? sin 2 थिटाची डबल अँगलच्या फॉर्म्युलांमध्ये आहे. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले प्रॉपर लर्न होणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीये. बरोबर आहे की नाही? येस. मग आपण 2 इंटू tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा याला काय लिहिणार बरं? साई काय लिहिणार याला? तुला तर दिसतच नाही. साइन 2 थिटा, 2 तथा. का रे? साइन 2 तथा? ओके, चालेल. साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा. ठीक आहे? साइन इनवर्स आणि साइन दोघं कॅन्सल झालेत. काय राहतोय फक्त 2 थिटा. मग आपण या थिटाला नेहमीप्रमाणे इथे पहा, तर या थिटाला आपण लिहिणार आहोत tan इनवर्स ऑफ x. म्हणजे इथे पण येणार तो. ठीक आहे? देअरफॉर u इक्वल टू 2 इंटू tan इनवर्स ऑफ x. 2 इंटू थिटा आहे ना, थिटाच्या ऐवजी लिहिलं आपण tan इनवर्स x. ठीक आहे? आता आपण याला डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू x. आपण या u चा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय केलं? डायरेक्ट डिफरन्शिएट केलेलं नाहीये. सबस्टिट्यूशन करून घेतलं. म्हणजे या अल्जेब्रिक टर्म्सला मॅनिप्युलेट करतोय आपण बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे काय करतोय आपण? तर याला सिंपल करून घेतोय ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून. त्यासाठी ह्या x ला आपण tan थिटा कन्सिडर करून घेतलो. असं केलंय, काय केलंय माहिती. असं बनलं. आता आपण काय करणार आहे? तर याला डिफरन्शिएट करून घेणार. डिफरन्शिएट केल्यानंतर देअरफॉर लेफ्ट हँड साइडला काय लिहिणार? du बाय dx इक्वल टू 2 ॲज इट इज 1 अपॉन tan इन्व्हर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x स्क्वेअर. तो 2 वरती लिहून घेतला आपण डायरेक्ट. ठीक आहे? आला du बाय dx. जसं आपण ह्या u ला डिफरन्शिएट केलाय सेपरेटली, तसाच आता आपल्याला 2 बाय dx इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर दिसतोय. ठीक आहे? मग याच्यासारखाच आपण v ला पण डिफरन्शिएट करून डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेणार. ठीक आहे ना? Now v equal to cos inverse 1 minus x square upon 1 plus x square. आता इथे सबस्टिट्यूशन काय करणार आहे तुम्ही? माहिती तुम्हाला x is equal to tan theta. Therefore हा v equal to cos inverse of 1 minus tan square theta upon 1 plus cos 2 theta. हा मिळाला आपल्याला v. cos इनवर्स cos प्रॉपर्टी नुसार कॅन्सल होतील. काय राहणार? फक्त 2 थिटा. देअरफॉर v इज इक्वल टू 2 इंटू जो थिटा आहे ना, त्या थिटाला आपण काय लिहिणार? थिटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dv बाय dx इक्वल टू 2 बाहेर tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. 2 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर मिळाला कोण आपल्याला? dv बाय dx. मग आता आपण हा dv बाय dx आणि du बाय dx या दोघांचा यूज करून du बाय dv फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन्स आपल्याला असं म्हणता येईल की du पाहिजे का dv पाहिजे वरती? क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला? याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू हा.
विथ रिस्पेक्ट टू वाला खाली असतो, बरोबर आहे की नाही. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं म्हणजे डी बाय डी एक्स अपॉनला एक्स असतो ना, म्हणजे हा खाली यायला पाहिजे, हा वरती यायला पाहिजे. म्हणजे यू म्हणतोय ना आपण याला, यू वरती आणि व्ही खाली असला पाहिजे. म्हणजे आपण इथे म्हणणार डी यू बाय डी एक्स डी व्ही इक्वल टू काय, मग आता आपल्याकडे du बाय dx आहे आणि dv बाय dx पण आहे. therefore du बाय dv इज इक्वल टू du बाय dx लिहिणार वरती. du बाय dx कोणता आहे, का गया ये आपण हा इथं du बाय dx 2/1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय dv बाय dx. dv बाय dx काय आहे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. दोघं टर्म्स सेम आहेत, कॅन्सल 1 du बाय dv इक्वल टू 1. हा होता नंबर सेकंड. नंबर थर्ड एक्झाम्पल कसं आहे, डिफरन्शिएट tan इनवर्स ऑफ x अपॉन 1 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. विथ रिस्पेक्ट टू sec इनवर्स ऑफ 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1. काय करणार इथे पण पुन्हा सेम प्रोसेस फॉलो करणार आहेत. सगळ्यात आधी u कन्सिडर करून घेणार आहेत. कोणाला, tan इनवर्स ऑफ x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला आपण u कन्सिडर करून घेणार. नंतर याला v. म्हणजे मग आपल्याला फायनली डेरिव्हेटिव्ह मध्ये कोण कॅल्क्युलेट करावं लागेल, du बाय dv. du बाय dv कळतंय काय सांगतोय. मग त्यासाठी सगळ्यात आधी आपण कोणाला डिफरन्शिएट करून घेणार, u ला विथ रिस्पेक्ट टू x. पॅरामीटर इथं कोण आहे, x. ठीक आहे, म्हणजे du बाय dx काढणार आधी, त्यानंतर मग सेकंड फंक्शनला डिफरन्शिएट करणार, म्हणजेच कोणाला, v ला विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, dv बाय dx. आणि त्या दोघांचा रेशो घेणार आहेत आपण. वरती कोण घेणार, du बाय dx आणि खाली घेणार dv बाय dx. म्हणजे आपल्याला मिळेल du बाय dv. जसं इथं केलंय तसंच बिलकुल. हे पहा, फर्स्ट एक्झाम्पल ज्याला समजलं नसेल त्यांना कदाचित सेकंड समजलं असेल. सेकंड समजलं असेल तर मग तुम्ही फर्स्टला पण सॉल्व्ह करू शकता इझिली. एवढं काही हार्ड नाहीये. ठीक आहे, फर्स्ट आणि सेकंड दोघं व्यवस्थित रिवाइज करून झाल्यानंतर थर्ड तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, करता येईल. नाही करता आलं तर शेवटी मी आहेच. ठीक आहे, नंबर 4. इथे पण आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएट कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू tan इनवर्स x. इथे पण याला विथ रिस्पेक्ट टू x आधी डिफरन्शिएट करून घेणार, याला पण विथ रिस्पेक्ट टू x. u कन्सिडर करणार आहे, याला v करणार आहे, बरोबर आहे की नाही. इथे सबस्टिट्यूशन यूज करणार की नाही आपण, काय पुट करणार x ला tan थीटा, जसं इकडे केलं होतं आपण तसं. इथे पण सबस्टिट्यूशन यूज करावं लागणार आहे आपल्याला याला सॉल्व्ह करण्यासाठी. कोणतं सबस्टिट्यूशन यूज करणार पण, बाहेर tan इनवर्स आहे, मध्ये tan यायला पाहिजे. मध्ये tan जर पाहिजे असेल म्हणजे sin अपॉन cos. म्हणजे x ला काय पुट करणार आपण, sin. x ला जर sin थीटा पुट केला, इथे पण sin थीटा येणार. 1 मायनस sin स्क्वेअर म्हणजे होणार cos स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, फक्त cos थीटा राहील खाली. म्हणजे वरती sin थीटा, खाली cos थीटा. sin थीटा अपॉन cos थीटा, tan थीटा. tan थीटा येणार बाहेर, tan इनवर्स आहे. tan कॅन्सल, ओन्ली थीटा. थीटा म्हणजे काय असेल आपला, sin इनवर्स x. जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला बरोबर आयडिया येऊन जाईल. ठीक आहे ना. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला इथं बाहेर दिसतंय काय, सेक इनवर्स x. सेक इनवर्स फंक्शन दिसतंय. मध्ये काय पाहिजे मग, सेक इनवर्स सेक पाहिजे. मध्ये सेक पाहिजे, पण तो सेक डायरेक्ट न्यूमरेटरला भेटणार नाही. डिनोमिनेटरला मग कोण पाहिजे आपल्याला, कॉस पाहिजे. डिनोमिनेटरला जर कधी कॉस पाहिजे असेल तर मग काय पुट करणार इथे आपण, डबल अँगलचे फॉर्म्युला आठवा व्यवस्थित. डबल अँगलचा पहिला फॉर्म्युला cos 2 थीटा वाला काय तो cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा, म्हणजे काय होतो cos 2 थीटा. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपण स्टडी केलाय,
1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर वाला फॉर्मॅट नाही, थर्ड फॉर्मॅट पहा. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 येतो पहा. कोण? कॉस 2 थिटा. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 असा येतो. आणि यालाच मॅच होणारा हा डिनोमिनेटर वाला बरोबर फॉर्मॅट आपल्याला दिसतोय. म्हणजे मग आपण या ठिकाणी काय करणार, तर कॉस थिटा पुट करून घेणार आहेत एक्स ला. एक्स ला जर काही तुम्ही कॉस थिटा पुट करून घेतला तर ही डिनोमिनेटरची टर्म काय होऊन जाणार आपली कॉस 2 कडे येऊन जाणार. म्हणजे 1 अपॉन कॉस 2 थिटा इक्वल टू सेक 2 थिटा होणार आणि बाहेरचा सेक इनवर्स दोघं कॅन्सल होतील, फक्त 2 थिटा होणार. आणि 2 थिटाला आपण काय लिहू शकतो, 2 इंटू बोला कॉस इनवर्स ऑफ एक्स. समजलं? ठीक आहे. फास्ट फॉरवर्ड करण्याची काही गरज पडणार नाहीये. ओके. आता इथे आपण हे दोघं संध्याकाळी सॉल्व्ह करून घेऊ. नंबर 5 डिफरन्शिएट 3 रेस टू एक्स. म्हणजे असेच आहेत एक्झाम्पल्स. डिफरन्शिएट 3 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू log x, सॉरी log 3 टू द बेस x. याचा डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला सिंपल आहे. 3 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बरं? 3 रेस टू x इंटू log 3. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बरं? याचा डेरिव्हेटिव्ह एक सगळ्यात शेवटी तुम्हाला सुरुवातीला एकदम सगळ्यात शेवटी लॉगरिथमचा एक फॉर्म्युला दिला होता मी तुम्हाला. काय लिहून दिला होता? log a टू द बेस x असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? log a टू द बेस x. किंवा जाऊ द्या तसं पण न करता आपण काय करणार, बेस चेंज करून घेणार. काय करणार आपण? बेस चेंज करणार. log 3 अपॉन log x असा होईल. log 3 अपॉन log x आणि log 3 अपॉन log x चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? log 3 ला आपण बाहेर घेणार, 1 अपॉन log x उरणार. 1 अपॉन log x ला आपण काय करणार, तर log x ला न्यूमरेटरला घेऊन जाणार. म्हणजे log x रेस टू पॉवर -1. log x रेस टू पॉवर -1 चा डेरिव्हेटिव्ह घेणार. log x रेस टू पॉवर -1 चा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? कंपोझिट फंक्शन नुसार. -1 पुढे log x रेस टू पॉवर -1 म्हणजे -2 होऊन जाईल वरती. ठीक आहे ना. आणि पुढे डेरिव्हेटिव्ह घेणार कोणाचा? log x चा. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला मी हिंट देऊन टाकली. तुम्ही तुमच्या पद्धतीने आता सॉल्व्ह करा. ठीक आहे. नंबर 6 तोंड वाकडं करून काहीच होणार नाही. शांत बसावं लागतं त्यासाठी. tan इन्व्हर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x with respect to sec inverse x. sec inverse डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट तुम्ही लिहू शकताय. पण आता बाकी हा पहिला फंक्शन, याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार तुम्ही? tan इन्व्हर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x. इथे काही अल्जेब्राची टर्म नाही, डायरेक्ट ट्रिग्नोमेट्रीची टर्म देऊन टाकलेली आहे. म्हणजे इथे सबस्टिट्यूशन वगैरे यूज करता येणार नाही. पण मग ट्रिग्नोमेट्रीच्या टर्म्स असल्यामुळे आपण काय करणार इथे, तर याला सिम्प्लिफाय करणार आधी cos x अपॉन 1 प्लस sin x ला. सिम्प्लिफिकेशन कसं करायचंय ना या फॉर्मॅटचे याच्या आधी आपण शिकलोय. मागचे व्हिडिओ पहा व्यवस्थित, तिथे तुम्हाला समजून जाईल cos x अपॉन 1 प्लस sin x ला कसं सिम्प्लिफाय करायचंय. कळतंय का काय सांगतोय मी? ठीक आहे ना. रात्री 8:30 वाजेपर्यंत सॉल्व्ह करून ठेवा. फक्त मी जे सॉल्व्ह करून देतोय ना ते फक्त तुम्ही चेक करायला राहणार आहेत. बस एवढंच समजा. कळतंय का काय सांगतोय मी? ठीक आहे. पुढचा नंबर 7 पण तुम्हाला करायचा आहे आणि नंबर 8 पण तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट. टॉपिक पण कंप्लीट. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे नेक्स्ट टॉपिक, तो आपण उद्या पाहणार. छान समजलं ना एकदम? मस्त या लेवलसाठी.